इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. अ, हा व्हिडिओ आपण बऱ्याच दिवसानंतर बनवतोय. अ, ही नर्सरी 2006 पासून आपण सुरू केलेली आहे आणि यावर्षी ही नर्सरी आमचा बंद करायचा विचार आहे. अ, आमचं भविष्याचं थोडंसं आम्ही वेगळं प्लॅनिंग केलं होतं. त्यामुळे आम्ही असे बरेचसे मदर प्लांट्स ही मोठ्या बॅगेमध्ये जतन करून ठेवलेली आहे आणि आता नर्सरी बंद करायची असल्यामुळे हे आम्ही विकणार आहोत. ज्यांना कुणाला नर्सरी सुरू करायची आहे आणि ज्यांच्याजवळ स्वतःची जागा आहे आणि ज्यांच्याजवळ ॲक्सेस आहे किंवा त्या म्हणजे रोड वगैरे व्यवस्थित त्या आणि ज्या ठिकाणी त्यांची विक्री होऊ शकते, अशांसाठी ही एक अपॉर्च्युनिटी आहे. फक्त त्या क्लायमेटला ती झाडं जगतील, वाढतील किंवा त्यापासून काही पोटेन्शियल किंवा काही उत्पन्नाचं म्हणजे आपण कलमं करून किंवा बियांपासून रोपं तयार करून विकू शकतो याचा मात्र त्याला अभ्यास करावा लागणार आहे. तसंच यात काही दुर्मिळ वनस्पती आहे आणि त्या वनस्पती ज्या आहेत ते जे विकू शकत असतील भविष्यामध्ये याची मागणी आता साधारण देशी झाडांना बऱ्यापैकी मागणी येते. फक्त वातावरणानुसार त्याचा अभ्यास करून जर कधी कुणाला त्यांच्या नर्सरी किंवा नवीन नर्सरी सुरू करायची असेल, ही त्यांच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे. अर्थात जे घेणार आहेत त्यांना आम्ही त्याचं सगळं म्हणजे त्याचं स्टॅटिस्टिक की त्याच्यापासून काय उत्पन्न मिळू शकतं, काय करू शकतात, कसं करू शकतात, ही आपण माहिती देणारच आहोत. आणि त्या भागात ते चालेल का? किंवा ही रोपं कुठल्या भागात, कुठल्या दरात विकली जातील, ही सुद्धा माहिती देणार आहोत. तर ज्याला कुणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, आपल्याकडे सुगंधी वनस्पतीमध्ये साधारण एक 50 प्रकार आपण देऊ शकतो. फळझाडांमध्ये जवळपास 175 प्रकार आहेत आपल्याकडे. त्यातले काही दुर्मिळ आहे, काही कॉमन आहे. जसं आंबा, हापूस, केशर वगैरे ही सगळीकडे असतात. ही समजा जरी गाळली तरी कमीत कमी 100 प्रकार आपण या ठिकाणी कारण आंबा, फणस, पेरू, चिकू, सीताफळ, नारळ वगैरे या बऱ्याचशा कॉमन आहेत. पण त्यातही काही व्हरायटी अशा आहेत, की ज्या थोड्या वेगळ्या आहेत. म्हणजे चिकू म्हटल्यावर थाई चिकू किंवा जम्बो चिकू किंवा ब्लॅक चिकू, त्याच्यानंतर मग स्टार फ्रूटमध्ये गोड स्टार फ्रूट वगैरे जे आहे, हे असे काही प्रकार आहेत. आणि सुगंधी वनस्पतीमध्ये धुपाचे प्रकार आहेत. हां, त्यातले काही वनस्पती अशा आहेत जसा काळा धूप आहे, नंतर तुमचा राळ धूप आहे, नंतर सलई गुगूळ आहे. ही मोठी झाडं आहेत. ही जमिनीत जर कधी लावली तर याच्या बिया त्यांना तिथल्या तिथं उपलब्ध होणार आहेत आणि त्यापासूनही ते त्यांची रोपं तयार करू शकतात. आणि समजा जर कधी 10 ते 15 किंवा 10 ते 15 लोकांनी एखादा गट केला. समजा एक कोल्हापूर, एक सोलापूर किंवा आणखीन एक सोमाटणे, पुणे वगैरे अशा वेगवेगळ्या नगर या भागात असा जर कधी त्यांनी गट केला तर इंटर एक्सचेंज सुद्धा ते करू शकतात. जेणेकरून काय होतं म्हणजे प्रत्येकाने काही आयटम वाटून घ्यायचे. त्यांनी ऑर्नामेंटल ज्यानी त्यांनी ज्याचं त्याचं करायचं आणि बाकीचे जे आहेत, समजा एकाने फणस केला असला तर दुसऱ्यांनी थाई चिकू वगैरे किंवा जम्बो चिकू वगैरे करायचा आणि हे इंटर एक्सचेंज करून त्यांना म्हणजे त्यांचं आर्थिक गणित ते व्यवस्थित बसवू शकतात. तसंच काही औषधी वनस्पती आपण हे केलेल्या आहेत आणि यांनी जर कधी असा गट केला, तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर यांना सगळ्यांना एक बेस देऊ, की जेणेकरून ही झाडं जी आहे, आपले जे क्लायंट आहेत, ज्यांना अ, वनस्पतीची आवड आहे, ज्यांना कुठे लागवड करायची आहे, त्यांना ही सहजासहजी उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातूनही आपण प्रयत्न करत आहोत. ही माझी स्वतःची आवड असल्यामुळे मी गेली 20 वर्ष 2006 पासून या व्यवसायात उतरलो आणि हे सगळे मी दुर्मिळ झाडं जवळपास 1000 पेक्षा जास्त दुर्मिळ झाडं आपण गोळा म्हणजे सगळी औषधी वनस्पतीमध्ये साधारण एक 200 ते 250 प्रकार आहेत. 300 प्रकार धरू शकतात. काही फळझाडं जी आहेत, ती औषधीमध्येही धरली जातात आणि फळांमध्येही धरली जातात. जसं तुमचं बेल आहे. अशा काही आहेत वनस्पती त्या की ज्या दोन्हीकडे हे केल्या जातात, गणल्या जातात. त्यामुळे
तसं म्हटलं तर मग औषधी आणि सगळीच फळझाडं ही औषधी आहेत. ऑलमोस्ट जवळपास सगळी एखाद 2 सोडली समजा काही. अर्थात ती सुद्धा फळझाडं ही औषधीच आहेत. त्यात काहीतरी न्यूट्रिशन्स वगैरे आपल्याला मिळत राहतात. तसं मसाल्यांचे काही आहेत आणि काही दुर्मिळ जसं गोरखचिंच, पण गोरखचिंच सुद्धा ही औषधीमध्ये धरली जाते आहे. हां, तर असे काही प्रकार आहेत ज्या कुणी हे याच्यामध्ये इच्छुक असेल, त्यांनी आपला हा नंबर दिलेला आहे. या नंबरवर संपर्क करावा, WhatsApp करावा, की आम्हाला इंटरेस्ट आहे आणि मग एकदा आपण कॉमन एक 5-6 जणांना एकत्र हे करून एक मीटिंग करू की आणि त्यांना कुणाला काय, जेणेकरून ते आपसात डिस्ट्रिब्यूट करू शकतील. समजा एकाने चिकू केला आणि दुसऱ्यानी आंब्यातला एखादा वेगळा प्रकार केला समजा किंवा एक उदाहरण देतोय मी, ते इंटर एक्सचेंज सुद्धा करू शकतात. कारण त्या क्लायमेटला ज्याला जे शक्य आहे त्याने ते करायचं आहे. त्यात काही ऑर्नामेंटलमध्ये प्रकार आहेत. त्या ऑर्नामेंटलमधले सुद्धा त्याच्याबरोबर जोडीला आपल्याला हे ठेवावेच लागणार आहे. कारण सगळ्याच दुर्मिळ झाडांची वनस्पती चालणं शक्य नाहीये. त्याबरोबर थोडाफार ऑर्नामेंटल वगैरे, की ते ऑर्नामेंटल कुठून घ्यावीत किंवा कशी घ्यावीत आणि कुठली आपल्याकडे तयार होतात, कुठली कटिंगनी तयार होतात, कुठली गुटीनी तयार होतात, कुठली सकर्सनी तयार होतात, याचाही थोडासा अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या कुणाला यामध्ये इंटरेस्ट असेल, तसे आपण जवळपास आपल्याकडे ऑर्नामेंटल सोडली तरी एक 500 ते 600 प्रकार आहेत. त्यामुळे सगळेच प्रकार काही कोणी करू शकत नाही. मी स्वतःसुद्धा एवढे 600 प्रकार जे गोळा केलेले आहेत, त्यातले ऑलमोस्ट बरीचशी झाडं जी आहे, आम्ही बाहेरून कलेक्ट करतो. ते जे सोर्स आहेत, ते सोर्स आणि दुर्दैवाने आम्ही स्वतःची जागा उपलब्ध करू शकलो नाही किंवा आमच्याकडे जी जागा आहे, त्या जागेला ते क्लायमेट किंवा ही झाडं त्या जागेमध्ये जगू शकत नाहीत किंवा वाढू शकत नाही. त्यामुळे आम्ही तिथे ती करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या स्वतःच्या जागेत हे काही करता येत नाही. ज्याला कुणाला करायचं असेल, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. हे साधारण जे 1000 किंवा 500 1000 प्रकार आहेत, त्यातले चालण्यासारखे जे आहेत, ते जवळपास 200 आहेत. आणि मग यातले जर कधी आपण काही लावलेत, उदाहरणार्थ आता हा बीचचा आहे, यातले समजा 1 किंवा 2 झाडं जर कधी लावले, तर याला दरवर्षी जे बी येईल, ते बी आपण त्यापासून रोपं तयार करू शकतो. त्यानंतर मग अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत, पण 1000 प्रकार कुणीही तयार करू शकत नाही. माझी ही आवड असल्यामुळे मी ही कलेक्ट केलेली आहे. त्यामुळे कसं आहे इंटर एक्सचेंज वगैरे जर कधी केले, त्यातले आपल्याला फळझाडांना मागणी आहे. बऱ्याच जणांना नवीन काय हवं असतं, दरवेळेस नवीन काही, पण निसर्ग नवीन काही देत नाही. जे काही आहे कधी थायलंडहून येतं, कधी ब्राझीलहून येतं, कुठून हे येत राहतात. हां. तर यामध्ये मात्र एक आहे, आपण शक्यतो हे कमर्शियल प्लांटेशनवर हा YouTube चॅनल बनवलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची त्याला त्याची माहिती देतोय, की औषधी वनस्पती वगैरे काय असतात. तसंच हे आणखीन हे करण्यामागचं प्रयोजन असं आहे, की गेल्या 20 वर्षात मी हरियाणापासून तर केरळपर्यंत आणि कलकत्त्यापासून म्हणजे संपूर्ण भारतात ही रोपं पाठवली आहेत. कारण का एका ठिकाणी एवढं कलेक्शन कुठे अवेलेबल होत नसल्यामुळे मला हा बिझनेस मिळाला आहे. पण बऱ्याच गोष्टी कशा होतात, आता नक्षत्राची झाडं, मला माझ्या नक्षत्राचं एकच झाड हवं आहे. त्यासाठी नागपूरचा माणूस इथे येऊ शकत नाही किंवा सोलापूरचा माणूसही त्याला मग तो हा विचार करतो, की माझं तिकडनं कोणी येणार असलं, तर मी त्याच्यामार्फत मागवतो वगैरे, वगैरे. तर मग हे जर कधी आपल्याला जवळपास कुठे अवेलेबल करून देता आलं आणि आपण इंटर एक्सचेंज करून जर कधी हा बिझनेस ग्रो केला, याला भविष्यात मागणी आहे. सुरुवातीला झाड एवढं असतं, किंमत आपली ₹40. झाड नाही विकलं गेलं, त्याला पुन्हा ₹10 खर्च करा. झाड एवढं झालं, की त्याची किंमत 150 होते. म्हणजे याला ग्रोथ आहे. त्याच्यानंतर काहींना सकर्स येतात, काही आपण कटिंगपासून बनवू शकतो, काही गुट्या मारून बनवू शकतो. असे जे प्रकार आहेत, फक्त हे थोडं-थोडं शिकावं लागणार आहे. त्या अनुभवाने माणूस शिकतो. त्यामुळे ह्या व्यवसायात ज्या कुणाला यायचं आहे, त्यांनी त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि समजा जर कधी त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, WhatsApp चॅनलवर फक्त मेसेज टाकायचे आहेत. फोनवर शक्यतो त्या वापर कमी, कारण सगळ्यांना मी उत्तरं देऊ शकत नाही. तर त्या भागामध्ये आपण साधारण काय चालू शकतं, हां, त्यावर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर व्यवसाय चांगला आहे. शेतीपूरक व्यवसाय आहे. त्याच्यानंतर जर क्षेत्र जास्त असलं, तर मग थोडीफार लागवड वगैरे यातनंही आपण आपलं आर्थिक
गणित बसवू शकतो. तर चॅनलला जी ही माहिती देत आहो, ही जर कधी आवडली असली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. Facebookला वगैरे असाल तर फॉलो करा आणि तुम्ही चॅनलच्या संपर्कात राहिले तर तुम्हाला ही सगळी वेगवेगळी माहिती त्याच्यापासून याची आर्थिक गणितं वगैरे जी काही आपण टाकतोय आतापर्यंत बहुतेक 100-1 व्हिडिओ झालेले आहेत. अजून एक 600 व्हिडिओ येतील ह्याच्यात. त्यामुळे ती चॅनललाही आपल्याला बऱ्यापैकी आज ग्रोथ दिसते आहे. फक्त आमची अडचण अशी येते की सगळी माहिती काढून व्यवस्थित माहिती टाकण्यात आमचा वेळ जातोय. कारण व्यवसाय सांभाळून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळून हे करायचंय. त्यामुळे थोडा वेळ लागतोय. धन्यवाद.